नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्याला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपली जी KYCची प्रक्रिया आहे ती मागील 10 ते 12 दिवसापासून सुरू झालेली आहे, परंतु सुरुवातीचं एक ते 2 दिवस सोडल्या त्यानंतर ही KYC होतच नाही आहे। खूपच प्रॉब्लेम येतोय। आपल्याला अगोदर वाटायचं की दिवसा होत नाही, रात्री करूया, पण आता मागील 6 ते 7 दिवसापासून रात्री पण KYC होत नाही। तर रात्रीपासून एक वेगळाच प्रॉब्लेम येतोय। चला तर पाहूया आपण काय प्रॉब्लेम आहे तो। आपण आपला आधार नंबर टाकून घेऊया। हा आधार नंबर टाकून घेतला आणि कॅप्चा टाकून घेतो। बघा, या जे आधार क्रमांकाचं हप्ते आहेत ते रेग्युलर प्रमाणे आलेले आहेत। तर यावरती एक वेगळाच प्रॉब्लेम येतोय, तो रात्रीपासून येतोय, तो सर्वांनाच येतोय। पहा आपण काय येतो तो पाहूया। सर्व्हर थोडंसं डाऊन होत आहे। हां, हे बघा इथे काय आलेलं आहे, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही। तर या आधार क्रमांकाचे जे हप्ते आहेत ते रेग्युलर प्रमाणे आलेले आहेत आणि हा मलाच प्रॉब्लेम नाही, तर हा बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम जाणवत आहे की असं आम्हाला का दाखवत आहे, आम्ही तर पात्र आहोत, असं का दाखवते। तर ही रात्रीपासून एक नवीनच असा प्रॉब्लेम झालेला आहे। तर यावर लवकरच काहीतरी सोल्युशन निघेल। पण सरकारला पण एक कळायला पाहिजे की आपण KYC तर चालू केलेली आहे, 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे, पण त्यातले जवळपास 12 दिवस होऊन गेलेत, 12 ते 13 दिवस। तर यामध्ये काहीच सुधारणा नाही। जे काम एका मिनिटाचं आहे त्यासाठी लोक रात्री पण जागत आहेत आणि काही लाडक्या बहिणी चिंतेमध्ये आहेत। आणि गुगलवरती एक फेक वेबसाईट आलेली आहे, तर कृपया करून त्यावरती कोणीही KYC करू नका। आपली फसवणूक होऊ शकते, आलेले हप्ते आपले ते दुसऱ्याच्या खात्यावर जाऊ शकतात। त्यामुळे जाणकार व्यक्तीकडून KYC करण्याचा प्रयत्न करा। आणि सध्या आता जवळपास 5-6 दिवसापासून तर एकही KYC होत नाही। चुकून एखादी कोणाची झाली तर झाली, अन्यथा KYC होण्यास खूप मोठा प्रॉब्लेम येत आहे। यावर सरकार काहीतरी निर्णय घेईल आणि हा जो प्रॉब्लेम दाखवत आहे यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही। हा सर्वांनाच प्रॉब्लेम येत आहे। तर निश्चिंत रहा, साईट चालू झाल्यानंतर व्यवस्थितपणे जी आपली KYC आहे ती करून घ्या। धन्यवाद।